हा तुम्ही पार्टिसिपेटच नसेल केलं तर तुम्हाला आले नाही भेटणार तुम्हाला लिस्ट ऑफ बिल्स. अरे समजून घ्या, रिव्हर्स ऑप्शन कशाला म्हणतात. 100 रुपयाची एक वस्तू मला खरेदी करायची आहे, तिची इस्टिमेट व्हॅल्यू किती आहे 100. आरे लावण्यासाठी सर्वात प्रथम बिड लावणं गरजेचं असतं, टेंडर येणं गरजेचं असतं. आता टेंडर आलं, इस्टिमेट व्हॅल्यू किती आली 100. आता वेंडर असता टेंडर पार्टिसिपेट करतात. ओके, मग समजा वेंडरने पार्टिसिपेट करताना 5 वेंडरने टेंडर पार्टिसिपेट केलं, ए बी सी डी आणि ए. ओके, 6 पकडू आपण, 6 वेंडरने टेंडर पार्टिसिपेट केलं. याच्यामध्ये हा सी वाला आहेत ना, डॉक्युमेंट चेक झाले ज्या वेळेस टेंडर सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस ऑफिसर डॉक्युमेंट चेक करतो, तो डॉक्युमेंट चेक करताना हा सी वाला टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला. ओके, म्हणजे याचं काय झालं, टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला. क्लिअर, म्हणजे हा संपला, याचा टेंडर आता पुढे प्रोसेस होणार नाही. आता फायनान्स राऊंड मध्ये कोण गेले, 1 2 3 4 आणि 5 वेंडर गेले. आता रिव्हर्स ऑप्शन मध्ये 2 रूल्स असतात. एक, सगळ्यांना पार्टिसिपेट व्हायला मिळतं, किंवा असं असतं का जे पण L1च्या 50% वेंडर आहेत त्यांना पार्टिसिपेट व्हायला मिळेल. असा रूल्स रिव्हर्स ऑप्शनचे ज्यावेळेस पीडीएफ दिलेली असते, इथे दिलेलं असतं बिड रिव्हर्स बिड टू आरे इनेबल, तो नो म्हणतो. जर इथे येस दिलेला असेल तर त्याच्या खाली रूल्स पण दिलेला असतो का पुढचं रिव्हर्स ऑप्शन कशा प्रकारे चालणार आहे. मग इथे 1 2 3 4 5 आले रिव्हर्स ऑप्शनला, 1 2 3 4 5. आता यांची फायनान्शियल ओपन झाली, 100 रुपये इस्टिमेट म्हटल्यावर सगळे 100 रुपये टाकणार नाही. कोणी 98 टाकतं, कोणी 96 टाकतं, कोणी 95 टाकणार, 93 टाकणार, बरोबर, कोणी 100 टाकणार कट टू कट, बरोबर. लांबचा असेल त्याला ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त. आता हे फायनान्स ओपन झालं. फायनान्स ओपन मध्ये आता L1 कोणी, हा L1 डिक्लेअर झाला का ज्याची प्राइस 93 रुपीज आहे. रिव्हर्स ऑप्शन काय सांगतं, याच्यातले जे L1च्या जवळ 50% वेंडर आहेत, म्हणजे L1 वाला आहे तुमचा 93, हा झाला 1. कोणता आहे तो, ई वेंडर. ओके, आणि जवळचे कोण आहेत अजून 95, मग हा झाला 95 वाला तुमचा 3 नंबर डी वेंडर, आणि पुढचा 96 वाला 2 नंबर तुमचा बी नंबर. आता काय होणार, जे रिव्हर्स ऑप्शन चालणार ते तिघांमध्ये चालणार, बी डी आणि ई. प्राइस इस्टिमेट व्हॅल्यू 100 होती, आता किती पकडणार 93, आणि 93 रुपये तुमच्या स्क्रीनवरती L1 प्राइस दिसणार. याच्या खाली तुम्हाला निगोसिएशन करायचं असतं. ओके, मग प्रत्येकाला ऑर्डर पाहिजे, प्रत्येकाला ऑर्डरची अपेक्षा असते. मग 93चं 92 होतं, 92चं 91 होतं, 90 होतं, 88 होतं, 85 होतं, 84 होतं, आणि 84 नंतर जो पण लास्टला कोट करेल 84 असेल, 83 असेल. ओके, टाइम दिलेला असतो 2 दिवसांचा, 2 दिवसात हे कोट करायचं असतं. आणि 83 वाला फायनल प्राइसला येऊन थांबले का हा 83चा जो L1 वेंडर असेल ज्यांनी प्राइस टाकलेली आहे या तिघांपैकी 81 रुपयाला मी तुम्हाला द्यायला तयार आहेत, त्याला ती ऑर्डर जाते. या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात रिव्हर्स ऑप्शन. पहिले बिड होतं आणि बिड नंतर ही रिव्हर्स ऑप्शनची प्रक्रिया चालते. म्हणजे तीच वस्तू सर्वोत्कृष्ट स्पेसिफिकेशन मध्ये कमीत कमी प्राइस मध्ये शासन खरेदी करतं, ते पण या तिघांमध्ये फाईट करतं का रिव्हर्स ऑप्शनला पुढे आपल्याला जाता येतं. ठीक आहे, क्लिअर, आलं लक्षात.